आपला जो कप आहे त्याची रुंदी आहे 2.25 इंच. असं टेपवर 2.25 इंच पकडायचं आहे आणि या रेषेपासून असं ठेवायचं आणि खालच्या दिशेने टेप ओढायचा आहे. बाईची लांबी होती 1.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे मार्जिनसाठी आणि शिलाईसाठी, आणि 22.5 इंचवर मार्क करायचं. कपची लांबी होती 9 इंच, त्याचा हाफ करायचा 4.5 इंच आणि त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 5.5 इंचवर मार्क करायचं. इथं आता कॅप हाईट लावायची. कॅप हाईट ही छातीचा 8वा हिस्सा आणि काही इंच मायनस असते, त्यासाठी मी छाती टाकतो 40 इंच, त्याचा 8वा हिस्सा म्हणून भागिले 8 आणि त्याच्यातून अर्धा इंच मायनस करायचे आपल्याला. आणि ॲपमधले हे सबमिट बटन दाबायचे. हे बघा 4.5 इंच इंची टेपवर तुम्हाला ॲप दाखवेल आणि हे 4.5 इंच कॅप हाईट म्हणून वापरायचं आहे. हे ॲप प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता, सध्या तरी फ्री आहे. हा बारकोड स्कॅन करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता किंवा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. 40 छातीसाठी आपण 4.5 इंचवर कॅप हाईट लावायची. या कॅप हाईटच्या मार्कवर आपल्याला 9 इंचवर इथं मार्क करायचं. हे बघा असं इथं 1.5 इंचवर मार्क करायचं. हा खूप इम्पॉर्टंट मार्क आहे. अशा पद्धतीने एक लाईन खिचायची. ह्याची प्रॅक्टिस आहे ना आपण नवीन असताना करूया, कारण शेप द्यायला नवीन कट करताना प्रॉब्लेम होतो. अशा पद्धतीने या लाईनचं हाफ करून घ्यायचंय, परत याचं हाफ करायचंय, परत याचं हाफ करायचंय, अर्धा इंचवर असं मार्क, अर्धा इंचवर असं मार्क आणि असा शेप द्यायचा आहे. आणि आपल्याला असं करून सिंगल आणि त्याला शेप करायचं. नवीन कसं आपल्याला छान काम आहे. आपण जास्त कट केले गुजरात शेप असतो, त्याच्यामध्ये टेन्शन नाही. एवढ्या पद्धतीने शेप केला. आता अर्धा इंच गॅप ठेवून आपल्याला बॅक फ्रंटला शेप द्यायचा आहे. हे बघा बॅक फ्रंटचा शेप हा टॉप फ्रंटच्या शेपपेक्षा थोडासा जास्त असतो. हे बघा बाय कट झालेली आहे.